संजय राऊत या माणसाची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे। पक्षाचं काम माध्यमांसमोर दाखवू शकत नाही म्हणून एक वेगळ्या पद्धतीची खालच्या स्तरावरची वक्तव्य करायची आणि माध्यमांसमोर चमकोगिरी करायची हा त्यांचा उद्देश आहे। त्यांना भर रस्त्यात जोड्याने आणलं पाहिजे। ते महाबंडलेश्वर म्हणून मी त्यांना एक उपाधी दिलेली आहे। काल नीलम गोरे यांनी जे वक्तव्य केलं त्यांची मुलाखतकारांनी त्यांना विचारलं आणि त्याचं उत्तर त्यांनी दिलं आणि मातोश्री संदर्भात जो गाड्यांचा विषय असेल तो काय आज निघालेला नाहीये ना। यापूर्वी नारायण राणे साहेबांनी सुद्धा अशा पद्धतीचे आरोप यावेळी केले होते। नारायण राणे साहेब यावेळी म्हणाले की तिकडे फक्त इनकमिंग आहे, आउटगोईंग नाहीये। कशा पद्धतीने पेटे आणि खोके आले, फॉरेनमध्ये कशी हॉटेल्स आहेत, श्रीलंकेमध्ये आहेत का लंडनमध्ये आहे, या संदर्भात नारायण राणे सुद्धा बोलले होते। ते का असेच आले का? त्यांनी काही उद्योगधंदे केले का? राज ठाकरे साहेब सुद्धा बोललेले आहेत की आउटगोईंग नाहीये, तिकडे फक्त इनकमिंग आहे। रामदास कदम साहेब सुद्धा बोललेले आहेत की या मातोश्रीमध्ये विहीर कुठे आहे आणि कशी आहे, त्या विहिरीमध्ये काय काय टाकलं जातं, अशा पद्धतीचे आरोप बऱ्याच लोकांनी केलेले आहेत। आणि मी नावं घेऊ का? प्रितीश नंदी त्या ठिकाणी खासदार झाले होते, कसे झाले? राजकुमार धूत खासदार झाले होते, कसे झाले? प्रियांका चतुर्वेदी कधी पक्षाच्या पालख्या वाहिल्या, कधी पक्षाच्या पालख्या वाहिल्या, कुठल्या पक्षाच्या आंदोलनात ही माणसं होती, ही अख्ख्या जगाला माहिती आहे की कशा पद्धतीने पदं दिली जायची। त्यामुळे कशाला उगाच आव आणताय, फुकाचा आव आणताय? नीलम गोरे मॅडम बोलल्या काय? केवळ आता आपली बाजू एक चुकीच्या पद्धतीने समोर येते आणि त्याकरता अशा पद्धतीचे आरोप करणं, अशा पद्धतीची महिलांविषयक भाषा वापरणं की संजय राऊत यांना शोभत नाही म्हणून अशा पद्धतीचे ते आरोप करतात। त्यांना भर रस्त्यात जोड्याने हाणलं पाहिजे। एकूणच कुठेतरी शिवसेना उभाटाची महिला आघाडी एकूण आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी नीलम गोरे यांच्या विरोधात आंदोलनं देखील आपल्याला होताना पाहायला मिळते। त्या शिवसेना उभाटाच्या महिला आघाडीला मला एक प्रश्न आहे की नीलम गोरे मॅडम यांनी जो काल वक्तव्य केलं म्हणून आपण आंदोलन करत आहात, म्हणजे उसना अवसान आणून जबरदस्ती त्यांना आदेश दिले जात आहेत, त्यांना मातोश्रीवर बोलून घेतलं। पुण्यात राहिले का यांची काय ताकद आहे? परंतु आज खरंच महिला म्हणून जर त्यांना आत्मसन्मान असेल तर एका महिलेविषयक संजय राऊत यांनी जी भाषा वापरलेली आहे, ज्या खालच्या स्तरावरती ते बोललेले आहेत, त्यावर त्या महिलांची मतं काय हे जाणून घ्यावं। जर खरोखरच त्यांना आत्मसन्मान असेल महिलांविषयक तर त्यांनी संजय राऊत यांच्या विरुद्ध सुद्धा आंदोलन करावं। सर, संजय राऊत असं देखील म्हणालेले आहेत, एसआरए असेल, पीडब्ल्यूडी असेल किंवा समृद्धीचा पैसा आहे, या पैशातूनच आता आमदार खासदारांची प्रतिष्ठा जी आहे ती विकत घेतली जाते शिवसेनेकडून। नाही, परंतु मुख्यमंत्री कोण होतं? मुख्यमंत्री होतं कोण 2-2.5 वर्षापूर्वी? म्हणजे तुम्ही पण हेच केलं का? तुम्ही पण हेच केलं? कायदा कानून काहीतरी आहे ना, तुम्ही काय करताय? आतापर्यंत काय केलं? सगळी प्रकरणं उघडकीस आलेली आहेत ना। केवळ चुकीच्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब यांचा आरोप करणं हा एकमेव धंदा त्यांना राहिलेला आणि आता तर शरद पवारांवरती सुद्धा आरोप करतायत। पवार साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार करायला नको होता, पवार साहेबांच्या मनाविरुद्ध होतं, अशा पद्धतीचे ते आरोप करतायत। आज साहित्य संमेलनाच्या संदर्भात सुद्धा त्यांनी पवार साहेबांनी उत्तर द्यावं। याच्या मागचं कारण संजय राऊत यांना साहित्य संमेलनामध्ये त्यांची मुलाखत घेतली नाही। माझ्या माहितीनुसार संजय राऊत यांची मुलाखत व्हावी अशा पद्धतीने ते प्रयत्न करत होते, परंतु आयोजकांनी ती मुलाखत त्या ठिकाणी ठेवली नाही, त्यांचा कार्यक्रम आयोजित केला नाही आणि तो राग
आणि ती असूया या ठिकाणी ती सर्व व्यक्त होते आणि त्यामुळे पवार साहेबांवरती सुद्धा राग व्यक्त होतोय त्यांचा. सर माजी सुरेश दस महापौर विनायक पांडे यांचे नाशिकचे त्यांनी देखील वक्तव्य केले की नीलम गोरे यांनी तिकीट देण्यासाठी पैसे मागितले होते. अजय बोरखे म्हणून आहेत त्यांच्याकडून ते उमेदवारीसाठी पैसे घेतले, पैसेही देत नव्हते. अखेर पत्रकार परिषद घेताना सांगितलं त्यांनी ते पैसे परत केले असं. विनायक पांडे हे नाशिकचे माजी महापौर होते. त्यांनी किती वेळ शिवसेना सोडली. विनायक पांडे यांना शिवसेनेतून काढून टाकलं होतं. का काढून टाकलं होतं? नीलम गोरे कधीही नाशिकच्या संपर्क प्रमुख नव्हत्या. रवींद्र मिर्लेकर, अरविंद सावंत आणि संजय राऊत हे सर्व मंडळी नाशिकची संपर्क प्रमुख होत्या. त्यामुळे नीलम गोरे यांना पैसे द्यायचा विषय काय येतो? आणि विनायक पांडे काय कोण मुलाखत? विनायक पांडे 2.5 वर्षामध्ये आमच्याशी किती वेळा त्यांनी संपर्क साधला की मला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचंय. अरे कोणाच्या गळ्यात धोंडा बांधून समोर उभं करतात विनायक पांडे? का नाही त्यांना एक शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक सापडला आज नाशिकमध्ये यांची बाजू मांडण्याकरता? नाशिकमध्ये कोणी राहिलेलं नाही. विनायक पांडेंनी किती वेळा शिवसेना सोडली? ओरिजिनल शिवसैनिक होते का? कसे निवडून आले? कसे महापौर झाले? महापौर झाल्यानंतर त्यांना पक्षातनं का काढलं गेलं होतं? याचं उत्तर संजय राऊतांनी द्यावं. सर सुरेश दस यांनी वक्तव्य केलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याकडे पाहून राष्ट्रवादी म्हणजे घड्याळ आणि बाणाला मतदान झालेलं आहे. सुरेश धस साहेब आज एक बोलतील, उद्या एक बोलतील. आपण सर्व पाहिलेलं आहे. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. देवेंद्र फडणवीस साहेब यांचा चेहरा कदाचित 2 नावं घेण्याकरता ते विसरले असतील. एकनाथ शिंदे साहेब, अजितदादांवरती राग आहे त्यांचा. अजितदादांना त्यांचा प्रचंड विरोध आहे. आणि मग एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतलं तर अजितदादांना वाईट वाटेल म्हणून कदाचित त्यांनी नाव घेतलं नसेल. एवढं आम्ही समजून घेऊ शकतो. परंतु देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा या तिघांनी मिळून केलेलं महायुतीचं काम याच्या जीवावरती आपण ही सत्ता घेतलेली आहे. मला तरी वाटतं की सुरेश धस साहेब यांना ही युती नको आहे. याचं मागचं कारण अजितदादा आणि राष्ट्रवादी पक्ष जो आहे, जो त्यांचा वाद जो धनंजय मुंडेशी आहे, हे कारण त्यांचं असावं. बीजेपीच्या कार्यकर्त्याचं खून झालेलं आहे, मर्डर झालेलं आहे एक भूत. त्यामुळे त्यांचा तो राग आहे. आम्ही दस साहेबांना समजून घेऊ शकतो. आमचे ते मित्र आहेत, माझे स्वतःचे मित्र आहेत. केवळ अजितदादांचं नाव घ्यायचं नसेल म्हणून त्यांनी शिंदे साहेबांचं नाव घेतलेलं नाही. तेवढं आम्ही त्यांना समजून घेऊ शकतो. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये आज गणेश नाईक जनतारबार घेत आहेत. पुढे राष्ट्रीय काहीतरी मागचे जे प्रकरण आहे त्यांनी फॉलो केलं 1995च्या काळात हे सल भरून काढतायत का अशी चर्चा सुरू? नाही, तसं काय नाही आहे. नाईक साहेब आमच्या युतीचे नेते आहेत आणि प्रत्येकाला ते मंत्री आहेत. ठाणे लोकसभामध्ये त्यांचा मतदारसंघ आहे आणि असं काही आमच्यामध्ये काही वाद विवाद किंवा एकमेकांच्या कुरघोडी नाही आहे. आणि दरबार वगैरे हा विषय नाईक साहेबां हे ज्यावेळी पालकमंत्री होते त्यावेळी सुद्धा नाईक साहेब घ्यायचे. आमचा तो दरबार रोजचाच असतो. त्यासाठी वेगळं घेण्याची काही गरज आम्हाला वाटत नाही. आपण पाहताय की रोज टेंबी नाक्यावरती माझ्यासारख्या एका खासदाराला एवढी लोक प्रचंड प्रमाणात ह्या ठिकाणी येत असतात. असं काही नाही आहे. माध्यमांनी हा उभा केलेला जो काही कुरघोडी वगैरे हा विषय नाही आहे. आमची महायुती भक्कम आहे आणि पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने नाईक साहेब जो दरबार ठाण्यामध्ये घेतात मी नक्कीच त्याचं स्वागत करतो. कारण लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवले जातात. खऱ्या अर्थाने लोकांचे प्रश्न सोडवले जातात. शेवटी मंत्री, राज्य शासनाचे विषय आणि जर असेच जर दरबार रोजच व्हायला लागले तर मी आणखी स्वागत करेन. कारण लोकांना सरकार दरबारी खेटे घालण्याची गरज नाही आहे. अधिकारी सुद्धा इकडे तिकडे जात असतात. जर एकाच ठिकाणी जर सापडले तर त्यांचे विषय सुद्धा सुटले जातील. त्यामुळे एकमेकांवरती कुरघोडी वगैरे हा काही विषय नाही आहे. आमची युती भरभक्कम आहे. महायुती म्हणून आम्ही लढलेलो आहोत आणि महायुती म्हणूनच आम्ही राहणार आहोत. आपण ठाणा जर बघितलं तर ठाण्यात एकनाथ शिंदे यांचं एकाकी वर्चस्व आहे हे नातं नाकारून चालणार नाही. खासदार तुम्ही आहेत, आमदार बऱ्यापैकी एकनाथ शिंदे यांचे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे.
असं असताना या प्रश्नावर उत्तर देताना गणेश नाईकांनी सांगितलं की कोणाचाही प्रभाव कायमस्वरूपी टिकून राहत नाही. यापूर्वी ठाणं हे रामभाऊ माळगी, राम कापसे, त्यानंतर 15 वर्ष मी पालकमंत्री, गणेश नाईक खासदार असं होतं. त्यामुळे पुन्हा एखादा प्रभाव ठाण्यावर आहे असं म्हणत आहे. शेवटी हे बघा, नाईक साहेब भारतीय जनता पार्टीचे सद्यस्थितीला नेते आहेत. पूर्वी ते आमच्यामध्ये होते आणि त्याच्यामागचा उद्देश शिवसेना, भाजप, वेगवेगळे पक्ष आहेत. प्रत्येकाला आपला प्रत्येकाचा पक्ष वाढवायचा आहे. की आम्ही कधीही म्हणालो नाही की ठाणे म्हणजे आमचा एक हाती बालेकिल्ला आहे, आमचं वर्चस्व आहे, आम्ही म्हणण्याची गरज नाही आम्हाला वाटत, किंवा तेही कधी म्हणालेलं नाही. आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचं काम करत असताना तेही कधी म्हणणार नाही आहे की या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व आहे. शेवटी प्रत्येकाचा पक्ष चालवायचा, प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाचे पदाधिकारी त्या ठिकाणी सांभाळायचे. त्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य त्या उद्देशाने नाईक साहेबांनी केलेली नाहीये. त्यामुळे माध्यमं याचा विपर्यास करतायत असं मला वाटतंय. तर नाईक साहेब युतीचे नेते आहेत, त्यामुळे अशा पद्धतीने ते कधीही वक्तव्य करणार नाही. सर, ठाण्यामध्ये जे आमच्या दशरथामध्ये जवळपास 700 किंवा 500च्या दरम्यान लोक आले तिथं सेंटरमध्ये, मात्र पॅनलला ढिगभर लावलेले पूर्ण ठाण्यामध्ये एक प्रकारे वर्चस्व निर्माण करण्याचं किंवा शक्तीप्रदूषण करण्यासारखं नाही का? प्रत्येकाला प्रत्येक पक्ष वाढवणं आणि लोकांसमोर प्रसिद्धी करणं हा प्रत्येकाला अधिकार आहे, तो त्यांचा अधिकार आहे. आणि नाईक साहेब आहेत, नाईक साहेबांचा जनता दरबार आहे, तर बॅनर तर लागणारच ना. का नाही लागणार? का लावू नये त्यांनी? असं काही विषय नाही आहे. बॅनर लावणं आणि म्हणून ते शिवसेनेवरची कुरघोडी करतायत असा विषय नाही आहे. पण प्रश्न असा आहे सर की 2 आमदार आहेत नाशिकचे, त्यांच्याकडनं देखील सोमवार आणि शुक्रवार हे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. दुसरीकडे गणेश नाईक देखील इथे आपल्याला येताना दिसत आहेत. कुठंतरी राजकीय वजन वाढवण्याचा प्रयत्न हा शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यामध्ये होतो आहे. असे प्रश्न जे निर्माण होतात त्याला कसं उत्तर देणार? कारण येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, कुठेतरी जागा वाटपाचा देखील मुद्दा या आज तुम्ही आलेला आहात, आपण पाहताय टेंबे नाक्यावरची गर्दी आपण पाहताय. आमदार प्रताप सरनाईक साहेब त्यांच्या ऑफिसला पण तेवढीच गर्दी असते. या ठिकाणी त्यासाठी वेगळं बसण्याची गरज आम्हाला वाटत नाही. मी रोज खासदार म्हणून 12 वाजता या ठिकाणी बसतो, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मी या ठिकाणी असतो. शेकडो लोक या ठिकाणी येत असतात. जेव्हा मी दिल्लीला असतो त्यावेळीच आमचे पदाधिकारी या ठिकाणी असतात. आमच्या शिवसेनेच्या शाखा प्रत्येक वॉर्डामध्ये उघडलेल्या आहेत, नगरसेवकांची कार्यालय आहेत. संध्याकाळी सकाळी तेवढीच माणसं लोक त्या ठिकाणी लोकांच्या संपर्कात जात असतात, भेटत असतात आमच्या पदाधिकाऱ्यांना, आमच्या नेत्यांना. त्याबरोबर मी स्वतः या ठिकाणी बसलेला असतो. त्यामुळे आम्हाला सेपरेट मात्र काही गरज वाटत नाही की रोज काहीतरी वेगळा. रोजच लोकांचे प्रश्न आम्ही सोडवत असतो. ती प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी आहे, त्यांची कामाची पद्धत वेगळी, आमची कामाची पद्धत वेगळी. म्हणून मला खासदार आपल्या भेटीला, खासदारांचा जनता दरबार असे काही बॅनर लावण्याची मला काही गरज वाटत नाहीये. रोज प्रत्येकाला पक्षाची पद्धत वेगवेगळी, कार्याची पद्धत आहे. त्यामुळे एकमेकांविषयी कुरघोडी करण्याचा काही विषयच या ठिकाणी येत नाही. सर, पालघर असेल, ठाणे असेल, हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. एक युनियनची बोलताना म्हणाले की मी प्रत्येक तालुक्यात जाऊन ठाणे पालघरमध्ये जनता दरबार घेणार आहे. कोण म्हणाले? गणेश नाईक. हा, मग अरे गणेश नाईक साहेब जर म्हणाले, आणि गणेश नाईक साहेब पालघरचे पालकमंत्री आहेत, काम करणारा नेता आहे, काम करणारा माणूस आहे, लोकांमधला माणूस आहे. जिल्ह्याची लोकांची नाळ माहिती आहे, प्रश्नांची नाळ माहिती आहे. ते प्रत्येक तालुक्यात जाणार ना. त्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन कशाला पाहिजे? आम्ही कोण आले त्यांच्या कामावरती ऑब्जेक्शन घेणारे? त्यामुळे माझं माध्यमांना विनंती आहे की आमचं व्यवस्थित चाललंय, आमचा व्यवस्थित घरोबा चाललाय. आपण अशा पद्धतीच्या बातम्या निर्माण करून त्या युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करून आपण सगळं व्यवस्थित आहे. जनता दरबार घेणार. मी पालघरचा संपर्क नेता आहे, पालघरच्या शिवसेनेचा मी संपर्क नेता आहे. सरनाईक साहेब सुद्धा त्या ठिकाणी जाणार आहेत. मी आपल्या माध्यमातून पाहिलं, आम्ही सातत्याने जात असतो. दर 15 दिवसात मी पालघरमध्ये असतो. त्याच्यामुळे तो काही विषय नाही. संघटनात्मक काम करणं, लोकांचे प्रश्न सोडवणं हे आम्ही आमचं काम संपतो. मी दर 15 दिवसांनी पालघरमध्ये असतो, लोकांना भेटतो, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटतो. आमचे रवींद्र फाटक
ते संपर्क प्रमुख आहेत, ते त्या ठिकाणी जात असतात. आमचे पांडुरंग पाटील ते निरीक्षक आहेत, तर ते दर आठवड्याला लोकांना भेटत असतात. त्याकरता वेगळा दरबार आम्हाला तिथे घेण्याची गरज नाही. पण मंत्री म्हणून सरनाईक साहेब सुद्धा त्या ठिकाणी जाणार आहेत. लोकांचे जे काही एसटीचे प्रश्न असतील, ग्रामीण भाग आहे, परिवहनच्या संदर्भात काही विषय असतील, कलेक्टर दरबारी काही विषय असतील, एक मंत्री म्हणून ते सुद्धा त्या ठिकाणी जाणार आहेत. सर, शेतमाल खरेदीबाबत शिंदेच्या एका निर्णयावरती आता चौकशीचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. शेतमाल खरेदी हे बघा, असं काही निर्णय आणि असा काही विषय नसतो. एखादा माणूस एखादी तक्रार घेऊन कोणाकडे जात असतो किंवा आपण सहजच माझ्याकडे कोण आलं तर त्याची चौकशी करावी म्हणून आम्ही अधिकाऱ्यांना लिहितो. याचा अर्थ असा होत नाही की याची चौकशी झाली, हे स्टे झालं वगैरे, असे काही विषय नाही आहेत. महायुती अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. सर, लाडकी बहीण राज्यामध्ये सर आणि केंद्रामध्ये डबल इंजिन सरकार आहे, तरी करणाऱ्याची कुरकुडी महाराष्ट्रात सुरू आहे. आपल्या काही बसेस फोडल्यात, काही चालकांना धक्का, वाहन चालकाने वाहकाला काळं फासण्यात आले, त्यांना मारहाण देखील केलेली आहे. धार्मिक वाद आहे, त्याचप्रमाणे भाषिक वाद. माझं म्हणणं हा विषय, हा जो प्रश्न आहे, हा महाराष्ट्रातील काँग्रेसवाल्यांना आपण विचारलं तर बरं होईल की तुमचं मत काय. सरकार आमचं या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे, आम्ही त्याचं उत्तर कशा पद्धतीने द्यायचं ते आम्ही देऊ. परंतु या विषयावरती काँग्रेसच्या नेत्यांना आपण तो प्रश्न विचारला तर बरं होईल. सर, लाडकी बहीण योजनेमुळे जिल्हा नियोजनाला अपंग असल्याची माहिती DPDCला 60% रक्कम अनेक कामं देखील त्यांची रखडली. हे बघा, किती दिवस हा विषय चालला आहे. लाडकी बहीण योजना ही सुरू राहणार आहे, त्याच्यावर कुठलीही बंधन नसणार आहे. कायम ही लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करणार आहोत. त्यामुळे अशा किती पद्धतीच्या बातम्या माध्यमांसमोर जरी आपण सुरू केल्या तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. राज्य शासन एक कॅपेबल आहे, तत्पर आहे, आमची कॅपॅसिटी आहे की लाडकी बहीण योजनेवर जरी पैसा खर्च झाला असेल तरी सार्वजनिक कामांकरता कुठल्याही निधीची कमतरता भासणार नाही. हे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. सर, दिव्यांग बांधकामावरती पालिका कारवाई करणार आहे. त्याआधीच नागरिक आक्रमक झालेले आहे, आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. नागरिक रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात दिव्याचा हा विषय खरोखरच दिवा असेल, कल्याण असेल, हा खूप मोठा विषय आहे. माझ्या अशा माहितीनुसार हे त्या पद्धतीने सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. कोर्टाचे निर्णय येत आहेत, परंतु मूळ मालक असतो तो एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला पकडतो, एखाद्या बिल्डरला पकडतो आणि त्या ठिकाणी चाळी बांधतो, त्या ठिकाणी इमारती बांधतो. बांधणारा बिल्डर वेगळा असतो, तो त्याच्याशी ॲग्रीमेंट करतो आणि 15 वर्षांनी तो जागा होतो मालक. आणि कोर्टामध्ये माझ्या जागेवर अतिक्रमण झालेलं, इमारत आहे, चाळ आहे, अशा पद्धतीचा तो कोर्टामध्ये अर्ज करतो. कोर्ट महानगरपालिकेला आदेश देतो की बाबा कायदेशीर कारवाई करा. जर माझी जागा असेल तर ती रिकामी करणं, महानगरपालिका त्याच्यावर अतिक्रमण झालंय अशा पद्धतीचा अर्ज करतो. परंतु दुसऱ्या बाजूने आपण जर विचार केला तर ही कोर्टाची केलेली फसवणूक असते. 15 वर्षापूर्वी त्या जागेवर बिल्डिंग उभी राहिलेली आहे, त्या जागेवर चाळी उभ्या राहिलेल्या आहेत. त्यावेळी तो मालक झोपलेला असतो का? नसतो. मालक आणि बिल्डर संगनमताने त्या इमारती बांधतो. परंतु 15 वर्षानंतर मालकाची बुद्धी फिरते आणि पुन्हा त्या जमिनीचा पुन्हा मोबदला पाहिजे, पुन्हा त्याच्यावर पैसे कमवायचे म्हणून कोर्टाचा आधार घेतो, कोर्ट निर्णय देतो. त्यामुळे मालकाची भूमिका, त्या ठिकाणचे जे काही बिल्डर आहेत त्यांच्यावरती सुद्धा त्याच पद्धतीत कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. लोकांची परिस्थिती नसते, गावावरून आलेले असतात, 15-20 लाखामध्ये त्या ठिकाणी घर मिळतं, चाळ मिळतं, म्हणून त्या ठिकाणी ते विकत घेतात, राहायला जातात आणि 15 वर्ष तो मालक झोपला होता का हा सुद्धा विचार करणं या ठिकाणी महत्वाचा आहे. या दृष्टीने सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. कायदा आणि कानून याचा गैर अर्थ त्याचा काढला जातोय आणि मालक आणि तो बिल्डर यांच्यावरती सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. 15-15 वर्ष, 10-10 वर्ष झाल्यानंतर मालकाला बुद्धी येते का? तोपर्यंत मालक झोपला होता का? डबल फायदा घेण्याच्या दृष्टीने आज त्या लोकांवरती कारवाई होते. माणुसकीच्या दृष्टीने आपण त्यांचा विचार करणं गरजेचं आहे. या सगळ्या विषयामध्ये जाहीर ते शुक्राचार्य सगळे कर्मचारी अधिकारी
नगर विकास विभाग यांनी सगळ्यांनी त्यांना मंजुरी दिल्या. रेराकडे खोटी नोंदणी असल्याचं सुद्धा त्यांच्या समोर आलं. बँकांनी सुद्धा त्यांच्या फाईल सर्टिफाय केल्या. आणि या सगळ्याचा फटका 6,500 कुटुंबांना बसतोय. मग या नेक्ससमधले हे अधिकारी कर्मचारी हे बघा, ही प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये जे जे लोक दोषी असतील त्यांच्यावरती मग पण कारवाई करा. केवळ त्या ठिकाणी ते लोक राहायला आलेले आहेत आणि त्यांना रस्त्यावर आणण्यापेक्षा या प्रोसेसमधल्या सगळ्या लोकांवरती कारवाई व्हायला पाहिजे. मला तरी वाटतं कुठेतरी एक वेगळा विचार व्हायला पाहिजे. त्या ठिकाणी इमारती झाल्या असतील 15-15, 20-20 वर्षापूर्वीच्या इमारती आहेत. गोरगरीब लोक आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ज्या पद्धतीत निर्णय घेतला त्यांना काही शुल्क आकारून जर आपल्याला त्या नियमित करता येतील का याविषयी सरकारने पाऊल उचलणं गरजेचं आहे आणि त्याविषयी सरकार विचाराधीन आहे असं मला वाटतंय. तोपर्यंत या इमारतींवरती कारवाई थांबवावी, कारण शेवटी माणुसकीचा विचार करणं गरजेचं आहे. हे बघा, अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आहेत. माणूस रस्त्यावर राहू शकत नाहीये. त्यावेळी परिस्थितीनुसार त्या ठिकाणी त्यांनी घर घेतलेलं आहे. 15-15 वर्ष त्या ठिकाणी राहतोय आणि एका रात्रीत जर आपण त्यांना बेघर करणार असू तर ते मानवस्कीच्या दृष्टीने चुकीचं आहे. आणि मला तुम्हाला हेही सांगायचं आहे की या प्रकरणात सखोल तपासणी करणं गरजेचं आहे. मालक जो कोर्टात गेलेले आहेत, मूळ मालक जागेचे, त्यांनी फसवणूक केलेली आहे कोर्टाची. 15 वर्ष 10 वर्ष त्या जागेवर इमारत आहे तेव्हा कुठलाही मालक झोपलेला नसतो. त्यांनी त्यावेळी बिल्डरकडनं ज्या माणसाने बिल्डिंग बांधलेली आहे त्याच्याकडनं त्याचा योग्य असा मोबदला घेतलेला असतो. चाळी असतील तेव्हा त्यांनी चाळी बांधलेल्या आहेत. आता त्याला इमारत बांधायचे त्यावेळी चाळींचे पैसे त्या मालकाने घेतलेले आहेत. आता इमारतीचे अधिक पैसे पाहिजेत म्हणून तो कोर्टात जातो आणि बिचारे गरीब माणसाला त्या ठिकाणी त्रास होते. आम्ही सर्व त्या भाडेकरूंच्या बाजूने आहोत. सरकारने याचा विचार करणं गरजेचं आहे. थोडेसे नियम बाजूला ठेवून त्या लोकांना नियमित करा. पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेने जशा पद्धतीने निर्णय घेतलेला आहे त्याच पद्धतीने दिवा आणि कल्याण या संदर्भात निर्णय घ्यावा. माननीय खासदार त्या ठिकाणचे श्रीकांत शिंदे साहेब सुद्धा हे सुद्धा त्या ठिकाणी त्याचा फॉलोअप करतायत आणि त्या लोक कशी नियमित होतील. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा यांनी या ठिकाणी लक्ष घातलेले आहे. आज सह्याद्रीवरती या संदर्भात मीटिंग सुद्धा आहे. आमचे आयुक्त सुद्धा त्या ठिकाणी जाणार आहेत आणि ती घरं नियमित करा अशी मागणी मी आपल्याद्वारे त्या ठिकाणी करत आहे. सर, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा भेट झालेली आहे. मागील अनेक दिवसांमध्ये या भेटी ज्या आहेत त्या वाढलेल्या पाहायला मिळतात. लग्न समारंभामध्ये एकत्र आले. अरे याविषयी मी काय सांगणार. 2 भाऊ आहेत एका लग्नामध्ये. उद्या संजय राऊत जर एखाद्या लग्नामध्ये आम्हाला समोर भेटले, समोर दिसले तर आम्ही नमस्कारच करणार. आम्ही काय एकमेकांशी काय फायटिंग करणार का. वैचारिक त्यांचे वेगवेगळे विचार आहेत. ते एकत्र भेटले, एकत्र राहिलेले, ते एकमेकाला भेटणार नाही. बातम्या हल्ली कशावरती करतात आणि कशावरती मत मागतात. आणि मग नीलम गोरेंसारखं होतं. तुम्हीच प्रश्न त्यांना विचारला की बाबा तुम्ही का स्विच झालात, तर त्याचं त्यांनी उत्तर दिलं. ओके.